सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये 2 लाईन LED वर शब्द कसा प्रदर्शित करायचा ते पाहू। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही 2 लाईन LED सर्किट तयार करणे व 2 लाईन LED सर्किटची चाचणी घेणे याकरिता सक्षम व्हाल। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने, उपकरणे आणि साहित्य एकत्र करूया। प्रशिक्षणार्थी टूल किट, प्रोब सह डिजिटल मल्टीमीटर, सोल्डरिंग लोखंडी किट, सामान्य उद्देश PCB, कनेक्टर सह बॅटरी 9 वोल्ट, डायोड IN54022, दशक काउंटर IC CD4017, टाइमर IC555, सकारात्मक नियामक IC 7805, डायोड IN41482, ट्रांजिस्टर SL1002, ट्रांजिस्टर TIP122 हीट सिंक सह, कॅपॅसिटर 10 मायक्रोफॅरॅड 16 वोल्ट, कॅपॅसिटर 0.1 UF मायक्रोफॅरॅड, कॅपॅसिटर 0.01 UF मायक्रोफॅरॅड, प्रीसेट 100 kg OHM, रेजिस्टर 10 kg OHM 0.5 वॅट 1, रेजिस्टर 470 OHM 0.5 वॅट 3, रेजिस्टर 220 OHM 0.5 वॅट 5, LED 5 mm रेड 43, कनेक्टिंग वायर आवश्यकतेनुसार। शब्द प्रदर्शित करण्यासाठी 2 लाईन LED सर्किट तयार करणे। आवश्यक असलेले सर्व घटक गोळा करा आणि त्यांच्या चांगल्या कार्यक्षमतेची चाचणी करा। व्होल्टेज रेग्युलेटर IC7805, टाइमर IC555 आणि डिकेड काउंटर IC CD4017 ICच्या वर छापलेल्या भाग क्रमांकानुसार ओळखा। IC ला PCB वर ठेवा। पिनला संबंधित छिद्रांसह संरेखित करा। याची खात्री करा की पिन 1 ला त्याच्या PCB वर मार्किंग सह योग्यरित्या संरेखित आहे। IC7805 पिन नंबर मध्ये अनियंत्रित इनपुट 1 आणि 2 शी जोडलेले आहे आणि 2 आणि 3 दरम्यान नियमन केलेले आउटपुट घेतले आहे। तुमच्या सर्किट डायग्राम नुसार IC चे इनपुट आणि आउटपुट पिन कनेक्ट करा। ही जोडणी करण्यासाठी तुम्ही PCB वर वायर जंपर्स आणि सोल्डरिंग वापरू शकता। सर्किट डायग्राम मध्ये दर्शविल्याप्रमाणे IC7805 पासून टाइमर IC555 च्या इनपुट मध्ये कॅपॅसिटर C2, रेजिस्टर R1 100 किलो OHM, प्रीसेट आणि कॅपॅसिटर C3 द्वारे रेग्युलेटेड आउटपुट कनेक्ट करा। IC555 च्या पिन 8 आणि 4 ला पॉझिटिव्ह सप्लाय आणि पिन 1 ला ग्राउंड किंवा ऋण पुरवठा सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडा। IC555 पिन 5 चे आउटपुट इनपुट म्हणून IC CD4017 च्या दशकातील काउंटरच्या पिन 14 ला कनेक्ट करा। पिन 16 ला पॉझिटिव्ह पुरवठा आणि पिन 8 ला जमिनीवर किंवा IC CD4017 च्या ऋण पुरवठ्याशी जोडा। SL100 ट्रान्झिस्टर टर्मिनल्स, एमिटर, बेस, कलेक्टर त्याच्या डेटा शीट वरून ओळखा। SL100 हा मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा NPN द्विध्रुवीय जंक्शन ट्रान्झिस्टर BJT आहे, जो प्रामुख्याने
सामान्य उद्देश प्रवर्धन आणि स्विचिंग ॲप्लिकेशनसाठी डिझाईन केलेला आहे. T1, T2 असे 2 क्रमांकाचे SL100 ट्रान्झिस्टर घ्या आणि ते IC CD4017 दशकाच्या काउंटरजवळ ठेवा. सहज ओळखण्यासाठी टर्मिनल्सवर खूण करा. दोन्ही ट्रान्झिस्टर T1, T2 चे एमिटर टर्मिनल जमिनीवर जोडा. ट्रान्झिस्टर T1 आणि T2 चे बेस टर्मिनल्स 2Q1 आणि 4Q2 दशकाच्या काउंटर IC CD4017 च्या पिनशी कनेक्ट करा. R2 आणि R3 प्रत्येक 470 OHMS सर्किट आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे. त्यावर छापलेल्या भाग क्रमांकावरून ट्रान्झिस्टर TIP122 ओळखा आणि त्याच्या डेटा शीटमधून टर्मिनल ओळखा. ट्रान्झिस्टर TIP122 PCB मध्ये ठेवा. कलेक्टर टर्मिनलला जमिनीवर आणि नकारात्मक पुरवठा कनेक्ट करा. सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे पिन 1 Q5 आणि 5 Q6 डायोड D5 आणि D6 IN4148 आणि रेझिस्टर R4 470 OHMS द्वारे ट्रान्झिस्टर TIP122 च्या बेस टर्मिनलशी कनेक्ट करा. डायोड D5 आणि D6 एनोड आणि कॅथोड टर्मिनल्सच्या योग्य ध्रुवीयतेसह जोडलेले असणे आवश्यक आहे. 07 5 mm चे 43 LED दिवे घ्या आणि सर्व LEDs 5 वेगवेगळ्या गटात विभागा. प्रत्येक गट 5 अक्षरे प्रदर्शित करण्यासाठी वापरला जातो. पहिल्या ओळीत I, T आणि I आणि दुसऱ्या ओळीत E आणि M. दर्शविल्याप्रमाणे ITIE आणि M या अक्षरांमध्ये ठेवून प्रत्येक गटाचे 5 LED गट संरेखित किंवा डिझाईन करा. योग्य ध्रुवीयतेसह सर्व LEDs समांतर कनेक्ट करा. LEDsचे हे ध्रुवीकरण केलेले घटक आहेत म्हणजे त्यांच्याकडे सकारात्मक आणि नकारात्मक लीड आहे. लांब लीड हे विशेषतः पॉझिटिव्ह एनोड असते आणि लहान लीड किंवा LED च्या प्लास्टिक बॉडीची सपाट बाजू सामान्यतः नकारात्मक कॅथोड असते. एकदा का LEDs PCB मध्ये घातल्यानंतर लीड बाहेरच्या दिशेने हळूवारपणे वाकवा. हे सोल्डरिंग दरम्यान LEDs बाहेर पडण्यापासून प्रतिबंधित करते. LEDs समांतर जोडण्यासाठी LEDsच्या सर्व सकारात्मक लीड्स एनोड्स एकत्र सोल्डर करा आणि वायर्स वापरून सर्व नकारात्मक लीड्स कॅथोड्स एकत्र करा. सर्व LEDsचे एनोड टर्मिनल्स बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा. सर्किट डायग्राम मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व LEDsचे नकारात्मक टर्मिनल्स ट्रान्झिस्टर T1 SL100, T2 SL100 आणि TIP122 T3 च्या 220 OHMS आणि डायोड्स IN5402 च्या रेझिस्टरद्वारे कलेक्टर टर्मिनलशी कनेक्ट करा. 2 लाईन LEDs सर्किटची चाचणी. सर्किटच्या इनपुटशी 9 व्होल्ट बॅटरी टर्मिनल्स कनेक्ट करा. 9 व्होल्ट बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल IC7805 च्या पिन 1 ला आणि
बॅटरीच्या नकारात्मक टर्मिनलला सर्किट आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे IC 7805 च्या पिन 2 ला कनेक्ट करा. आउटपुट LED डिस्प्ले सायकलचे निरीक्षण करा. डिस्प्ले वेळ बदलण्यासाठी दशक काउंटरची घड्याळ वारंवारता बदलण्यासाठी स्थिर मल्टी व्हायब्रेटरचे प्रीसेट VR समायोजित करा. वेळ किंवा LED अक्षरांच्या क्रमासाठी डिस्प्ले आउटपुटचे निरीक्षण करा. या व्हिडिओमध्ये 2 लाईन LED सर्किट कसे तयार करावे यावर चर्चा केली आहे. 2 लाईन LED सर्किटची चाचणी करा. इथे या अभ्यासाचा समारोप होतो. धन्यवाद.